हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे किंवा आठवण करून देण्यासाठी. आता सगळे स्वामी भक्त आहात, सगळ्यांना आठवणच असेल की या महिन्याच्या 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमानिमित्त आपल्याला गुरूंसाठी सेवा करायची असतात. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्या काहींनी तयारी केली असेल, प्लॅनिंग केली असेल, तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची की 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. त्याच्या 7 दिवस आधी आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं सुरुवात करायची असते. तसं गुरुचरित्र पारायण करायची ज्याचीही इच्छा असेल त्याने गुरुचरित्र पारायणाची 7 दिवस आधी पारायण सुरू करा. म्हणजे बुधवारी म्हणजे 29 तारखेला आपलं पारायण संपणार आहे आणि गुरुवारी आपल्याला पारायणाची सांगता आपल्याला करायची असते. तर मी तर पारायण करणार आहे. पारायणाचं नियम, अटी सगळ्यांना माहिती आहेत. तर आता पारायणाची सुरुवातही मी सांगितली, की गुरुपौर्णिमेला आपलं पारायणाचा 7वा दिवस येईल या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. त्याच्या आधी 7 दिवस म्हणजे आपल्याला गुरुवारी पारायणाची सुरुवात करायची. गुरुवारी आहे 23 तारीख. 23 तारखेला पारायण सुरू करायचं आहे आणि 29 तारखेला पारायणाचा 7वा दिवस राहील. पारायण त्या दिवशी आपलं संपेल. पण पारायणाचं विधी वगैरे ही 8व्या दिवशी सांगता केल्यानेच पूर्ण होत असते. मग त्यानंतर तुम्हाला 8व्या दिवशी म्हणजे गुरुवारी 30 तारखेला त्या दिवशी तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे. त्या दिवशी नैवेद्य वगैरे सगळं करूनच पारायण तुमचं संपणार आहे. तोपर्यंत नियम तुम्हाला सगळे पाळायचे असतात. तर आता ज्याला काही अडचण असेल, पारायण करायची खूप इच्छा आहे, पण त्यावेळेस मला ते करता येणार नाही आहे, तर त्यांनी 1 आठवडा आधी पारायण करू शकतात. करायची इच्छा आहे ना मनात, तर आपल्याला कधीही देव पावतो. आपली इच्छा आहे, देवासाठी काहीही करायचं तयारी आहे, तर तुम्ही आधी 7 दिवस आधी पारायण सुरू करा. म्हणजे येत्या गुरुवारी 16 तारखेला गुरुवार आहे, त्या दिवशी पारायण सुरू करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात बुधवारी आपलं पारायण हे संपणार आहे आणि सांगता ही गुरुवारीच असणार आहे. मग 23 तारखेला आपली सांगता बरोबर येते. तर या पद्धतीने ज्याची इच्छा आहे, ज्याला करायचं आहे आणि काही अडचणी येत असतील, तर त्याच्या आधी तुम्ही 7 दिवस आधी पारायण करू शकतात. तर तुम्हाला आठवण याच्यासाठीच करून देते, की प्रत्येकाची इच्छा असते, पण लक्षात राहत नाही किंवा मग दगदगीत आपण विसरतो. तर बघा, ज्याची इच्छा असेल आणि ज्याला काही जमत नसेल, गुरुचरित्र पारायण जमणार नसेल, तर स्वामीचरित्र पारायण करा. दिवसाला 1 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा किंवा 1 पारायण करा. तुमचं यथाशक्ती. स्वामीचरित्र पारायणाला जास्त काही नियम नाही आहेत. ते छान वाचता येतं, खूप वेळ पण लागत नाही. 1 पाऊण तासात पूर्ण पारायण होत असतं. तर तुमची यथाशक्ती तुम्ही श्रद्धेने आपल्या देवासाठी करू शकतात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की पारायणाची सांगता. पारायणाच्या आधीचे नियम तुम्हाला माहिती की गाईला नैवेद्य द्यायचं असतं. 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला असे नैवेद्य आपण देत असतो त्याच्या आदल्या दिवशी. परत आपण पूजाविधी तुम्हाला माहिती आहे की कळस मांडायचा चांगलं असतं आणि एक वेगळा पाठ मांडायचा आपल्याला पारायणाचा. 7 दिवस पारायणाचं जी पोथी असेल ती तिथंच ठेवायची. तर हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आणि आपण जो ग्रंथ घेत असतो त्या ग्रंथात हे सर्व नियम वगैरे दिलेलेच आहेत. पण सांगता कशी करायची? सांगता करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सांगताचा जो 8वा दिवस आहे तोपर्यंत नियम तसेच पाळायचे. पूर्ण 8व्या दिवसाची रात्र होईपर्यंत नियम पाळायचे आहेत पारायणाचे. तर 8व्या दिवशी दुपारी तुम्हाला आपल्या घरच्या देवालयाच्या देवांना, कुलदेवीला, पारायणाला म्हणजे ग्रंथाला आणि गाईला असे 4 नैवेद्य बनवायचे आहेत. तर गाईचा नैवेद्य हा तेव्हाच खाऊ घालायचा आहे. ग्रंथांना द्यायचं. स्वामींचा पण 1 नैवेद्य, असे 5 नैवेद्य तुम्ही करू शकतात. स्वामींचा, कुलदेवीचा, पारायणाच्या गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथाचा आणि गाईचा आणि आपल्या घरच्या देवांना आपण असं 5 नैवेद्य बनवू शकतो. तर स्वामींचा नैवेद्य हा गाईला खाऊ घालायचा आहे, कुलदेवीचा आपण खायचा आहे आणि घरच्या देव्हाऱ्याचं पण आपण खाऊ शकतो आणि गाईला दिलं तरी काही हरकत नाही आणि एक गाईचा असतो. तर हे नैवेद्य त्याच दिवशी सांगतेच्या दिवशी आपण म्हणजे 10च्या आत 10 पर्यंत आपण ते नैवेद्य दिलं गेलं पाहिजे. तर 10 वाजेला देवांचं असतं, नैवेद्याचा वेळ असतो स्वामींचा. तर 10 वाजेला तुम्ही ते नैवेद्य द्यायचं आहे आणि तो बाकीचा जसं देव्हाऱ्याचा त्यांचं तिथंच ठेवायचा कुलदेवीचा आणि बाकीचे नैवेद्य हे तेव्हाच जाऊन गाईला खाऊ घालायचे तुम्हाला आणि पूर्ण दिवस आपला अखंड दिवा जर चालला तो खूप छान आहे आणि चाललाच पाहिजे, चालतो. तर आपण 7 दिवस एक अखंड दिवा लावायचा आहे. तोही 8व्या दिवसापर्यंत चालू राहायला पाहिजे. एक गोष्ट की नैवेद्याला तुम्ही पुरणपोळीच बनवा. म्हणजे पुरणपोळी ही स्वामींची खूप आवडती आहे. तर पुरणपोळीचा नैवेद्य दिला, छोट्या-छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि छोट्या-छोट्या अशा 5 पोळ्या नैवेद्याच्या आपण द्यायच्या आहेत. त्यात खीर असेल, तुमचं जे असेल आमरस वगैरे, तर ते द्यायचं आहे. तूप द्यायचं आहे आणि असं नैवेद्य आपण दाखवायचं. पण पुरणपोळी ही आवर्जून बनवायची आहे स्वामींसाठी. तरी स्वामींचं एवढं सांगते का? तर खरोखर सांगते. स्वामींचं सांगणं म्हणजे स्वामी ही मूर्ती आहे. पण आपली श्रद्धा त्यांच्यात बसली आणि ज्याच्यावर श्रद्धा आहे तोच आपल्याला पावतो. महत्त्वाची गोष्ट एकच आहे, की जेव्हा मनुष्य देखील आपली साथ सोडतो, मनुष्य देखील आपली प्रचिती घेत असतो. मनुष्य हा स्वार्थ प्राणी आहे. कुठल्याही व्यक्तीवर, मनुष्यावर विश्वास एवढा नाही ठेवायचा जेवढा आपण आपल्या देवावर ठेवतो. मनुष्य हा तो प्राणी आहे, की तुमच्याकडनं जर कोणाला देणं आलं
तुमच्याकडून जर कोणाचा काही फायदा झाला असेल किंवा होत असेल किंवा तुम्ही कोणासाठी काहीतरी करत असाल, तरच त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रिय असतात. मग ते कितीही जवळचं नातं असो. पण देवासाठी तसं नाहीये. देवाला फक्त आपली श्रद्धा हवी आहे. आपण त्याला काही नारळ नाही दिलं, त्याला काही फूल नाही चढवलं, तरी देखील तो रुसत नाही. बरेच जण म्हणतात, की "अगं, मी तर एवढं करते देवाचं, पण मला देव नाही पावत किंवा माझं जे काही संकट होतं किंवा मला जो काही त्रास होणार होता, तो झालाच." कधी-कधी ना, एक आपली पण परीक्षा देव घेत असतो आणि कधी-कधी आपण म्हणू शकतो, की कर्म किंवा काय, ठीक आहे. आपण फक्त मनापासून करायचं देवासाठी. देवाची सेवा करायची आणि महत्त्वाचं एकच असू दे, आपल्यासाठी कोणी कितीही वाईट केलं, कोणी कितीही वाईट आपल्यासोबत वागलं ना, त्याच्यासाठी आपल्या मनात कोणाविषयी द्वेष नाही नसावा. कारण काय असतं ना, की त्याच्याशी आपण आपल्यासोबत वागलेल्या गोष्टीचा आपण द्वेष त्याच्यासोबत करतो, पण आपली मानसिकता ती तशीच राहते. आपल्या मनात कोणाविषयी तरी वाईट, ईर्ष्या, द्वेष येत असतो आणि आपण किती जरी भक्ती केली ना, तर ते आपल्याला पावत नाही. म्हणून कोणी कितीही वाईट केलं असेल ना, त्याची शिक्षा त्याला भेटणार आहे. आपला देव आपल्याला हेच सांगतो, की "तू संयम ठेव. तुझी वेळ येणार आहे." आणि ज्यावेळेस आपली वेळ येते ना, तेव्हा हे सगळे बघत असतात. म्हणून कधीही असा विचार करू नका. आपलं कर्म करत राहा. आपली जी वेळ आहे चांगल्या कामांमध्ये घालवा, आपल्या सेवेत घालवा. देवापेक्षा श्रेष्ठ काही नाही आहे या जगात आणि आपल्या गुरुपेक्षा तरी नाही आहे. तर एवढंच मी तुम्हाला सांगते. माझे स्वतःचे खूप अनुभव आहेत, की मी असं नाही म्हणत, की कोणी नाही आहे. पण खरं सांगते, की जिथे कोणी नाही ना, जिथं ज्याचं कोणी नाही, तिथे त्याचा देव असतो आणि ही प्रचिती वारंवार येत असते. माझ्या पाठी माझा देवच आहे. अ, मनुष्य नाही असं मी म्हणत नाही, पण मनुष्यापेक्षा ही देवाची साथ खूप महत्त्वाची. देवाचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा आशीर्वाद असला की आपल्याला काही कमी पडत नाही. तर बघा, आठवण करून देते, बाकी विशेष काही नाही, की स्वामींची सेवा करायची आहे श्रद्धेने, भावेने. तर ज्याची इच्छा आहे त्याने करा, सुरू करा, प्रयत्न करा करण्याचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही माहिती हवी असेल तर मला तसं कमेंट करा. मी तुम्हाला ती माहिती नक्कीच देईल. श्री स्वामी समर्थ.